नमस्कार शेतकरी बांधवांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी। कांदा भावासंदर्भातील कांद्याचे भाव वाढणार का? कांद्याचे भाव वाढणार तर किती वाढणार, कधी वाढणार, कशामुळे वाढणार आणि कांदा भाव 5000 पर्यंत जाऊ शकतो का, त्या संदर्भातील महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। कांदा निर्याती संदर्भात आणि कांदा आयाती संदर्भात काय महत्त्वाची बातमी समोर येते आहे, संपूर्ण सविस्तर लाईव्ह अपडेट जाणून घेता तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राइब करा। महा हवामान आपल्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर सुरुवात करतो आहे। स्क्रीनवर बघतच आहात, या ठिकाणी अफगाणिस्तान किंवा इतर कोणत्याही देशातून भारतात व्यापाऱ्यांनी कांदा आयात करू नये, यासाठी केंद्र सरकारने कांद्याच्या आयातीवर संपूर्ण बंदी घालावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटने संस्थापक अध्यक्ष भारत दिघोळे यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी करण्यात आली आहे। जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्याकडे ती मागणी केली आहे आणि दिल्लीतील काही व्यापाऱ्यांनी अफगाणिस्तानात इथून कांदा आयात केला आहे। महाराष्ट्रासह अनेक राज्यातील शेतकऱ्यांनी साठवणूक केलेला रब्बी कांद्याचा मुबलक प्रमाणात साठा असून केंद्र सरकारने बफर स्टॉकच्या माध्यमातून 5 लाख टन कांदा साठवणूक ठेवत आहे। शेतकऱ्यांच्या कांद्याला बाजार समितीत आता कुठेतरी उत्पादन खर्चाच्या आसपास दर मिळत आहे। असे असताना देशात कांदा आयात करून देशांतर्गत कांद्याचे भाव पाडण्याचे षडयंत्र सध्या रचले जात आहे असे भारत दिघोळे यांनी निवेदनात म्हटले आहे। परंतु खऱ्या अर्थानं परदेशी कांदा आयात करणे आणि भारताचा कांदा निर्यात न होऊ देणे आणि त्यावर या ठिकाणी कुठले तरी अटी शर्ती जाचक अटी नियम अटी लावणं हे कितपत योग्य आहे, आता तुमचं स्वतः शेतकरी मित्रांनो तुम्ही मत प्रतिक्रिया मांडा। आणि यांची जागा आपण लोकसभेला दाखवून दिलेली आहे। आता राज्यसभेमध्ये या ठिकाणी जे काही येणाऱ्या लोकसभेमध्ये आपण उत्तर दिलं आहे, गेले जे काही लोकसभे आहेत त्याला उत्तर आपण दिलं आहे, परंतु राज्यसभेमध्ये सुद्धा आपल्याला उत्तर द्यायचे आहे। कांद्याचे भाव पाडण्याचे षडयंत्र सध्या रचले जात आहे आणि कांद्याचे जर असे निर्यात आणि बंदी करून त्यावर अटी शर्ती लावल्या तर नक्कीच कांद्याच्या भावात पडझड होते आणि कांदा आयात केला परदेशी आपल्याकडे मुबलक प्रमाणात असून देखील तरी सुद्धा पडझड होते। जर व्यवस्थितरित्या कांदा निर्यात होऊ दिला आणि परदेशी कांदा आयात केला नाही तर कांद्याच्या भावात नक्कीच सुधारणा होऊ शकते। 3, 4, 5 काय 10,000 सुद्धा कांदा होऊ शकतो। धन्यवाद।